आपल्या विद्यार्थ्यांसोबत भूमिका घेत आलेल्या आहात। आता आयोगाने म्हणजे काल असं म्हटलं होतं की कृषी विभागाच्या परीक्षेसंदर्भात पुढच्या 2-3 दिवसांमध्ये नोटिफिकेशन काढलं जाईल। एक मागणी मान्य झाली, दुसरी अपूर्ण आहे। आता याच्यामध्ये किती पुढे तुम्ही घेऊन चालला आहात हे कुठेतरी आयोगाला सांगावं लागेल। आता ते आपण काय करतात त्या बाबतीत बघूया। त्यानंतर कृषी सेवा परीक्षा जी आहे ती किती दिवसात तुम्ही घेणार हे एक सांगावं लागेल। आणि तिसरी गोष्ट कंबाईन बद्दल आम्हाला जे कळते 1000 जागा या त्याची रिक्वायरमेंट आलेली 500 अजून येणार आहे। पण ते लवकरात लवकर प्रक्रिया करून मुख्यमंत्री जाहीर करावं की बाबांनो एवढ्या दिवसात आम्ही ते अशी जागा जाहीर करतोय। कारण होतंय कसं, एका बाजूला कॉन्ट्रॅक्टवर 25,000 लोकांना तुम्ही घेत आहात आणि त्याच्यात तुमच्या जवळच्या लोकांचे लाड तुम्ही पुरवत आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कंबाईनची परीक्षा काढत नाही, हे जरा विरोधाभास आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की आम्ही असं करत आहोत आणि मग मला असं वाटतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये समाधान होईल। निर्णयाची प्रक्रिया तिला एक थोडा कालावधी लागतोय असं बोललं जात आहे, कारण सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। अनेक प्रकारच्या परीक्षा असतात, मात्र त्या संदर्भात थोडा वेळ द्यावा अशी साधारणपणे अपेक्षा आयोगाकडून व्यक्त केली जाते। हे आता त्यांनी सहज स्पष्टपणे सांगावं, वेळ लागत असेल तर किती दिवसाचा वेळ लागणार आहे। मग या बाबतीत मग मुलं शेवटी हे मुलांचं आंदोलन आहे, मुलांना निर्णय तिथे घ्यायचा आहे। आता बघू मुलं त्या बाबतीत निर्णय काय घेतात आणि मुले जो निर्णय घेतात त्याचा थोडंसं आम्हालाही बघून मग आम्ही कसं पुढे जायचं याचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी पाहतो की मुलांना त्रास व्हायला लागलाय, काही मुलं अगदी चक्कर यायला लागले किंवा त्यांना वारा घालावा लागतोय, ते खायलाही तयार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला पुणेकरांची पण आता इथे अडचण व्हायला लागली, रस्ता थांबलेला आहे। याच्यावरती तोडगा काढण्यासाठी म्हणून, कारण तुमचं मुलं ऐकतात आणि त्याचप्रमाणे सरकारला देखील तुमचा निश्चितपने तुमचा दबाव सरकारवरती येऊ शकतो। 5-7 मिनिटांमध्ये आता बोलणारे माझी भूमिका तिथं मांडेल, मग बघू आता विद्यार्थी काय करतात। धन्यवाद जी24 बोलण्याबद्दल। तर आंदोलन सुरूच आहे, मुलं म्हणतात की जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही। अर्थात रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की 5-7 मिनिटांमध्ये बोलणार आणि भूमिका मांडणार आहे। बघूया की नेमकी काय भूमिका मांडतात। व्हिडिओ जयंती अरुण मेहत्रे, जी24 तास।